माझगाव डॉक लिमिटेड ही संरक्षण खात्याच्या अंतर्गत असणारी युद्धनौका आणि पाणबुड्या बनवणारी ही कंपनी आहे। संरक्षण खात्याच्या अंतर्गत ही कंपनी अशाच आणखी 3 कंपन्या आहेत। एक शिपिंग मंत्रालयाच्या अंडर एक कंपनी आहे आणि आत्तापर्यंत माझगाव डॉकचा इतिहास आहे की आपल्या देशाच्या संरक्षण खात्यामध्ये युद्धनौका ज्या आहेत महत्त्वाच्या त्या आणि पाणबुड्या हे माझगाव डॉकने बनवलेल्या आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जगामध्ये त्यांचा पहिला नंबर आहे, परंतु सध्या ही कामं काही प्रायव्हेट कंपन्यांना देण्याचा घातला जातो आहे। टेंडर सिस्टीमवरती ही कामं दिली जात आहेत। जो 2020मध्ये जो कायदा झालेला आहे त्याच्यामध्ये संरक्षण खात्याच्या अंतर्गत असणाऱ्या कंपन्यांनी ही कामं करायला पाहिजेत। चायना असेल, अमेरिका असेल यासारख्या देशातसुद्धा स्वतःच्या शासनाच्या ज्या काही कंपन्या आहेत त्याच ठिकाणी ह्या युद्ध नौका आणि पाणबुड्या बनवल्या जातात। जी काही स्पर्धा सुरू आहे प्रायव्हेट कंपन्यांच्या बीडच्या समोर आपल्या कंपन्या टिकू शकत नाही आहेत, कारण त्यांचा लेबर दर फार कमी आहे आणि वर्षानुवर्ष माझगाव डॉकचं जर उदाहरण घेतलं तर जवळजवळ 6000 त्या ठिकाणी कामगार कामाला आहेत। त्यातले 50% वरती कामगार इंजिनियर्स हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत। प्रत्येकाला इच्छा असते की आम्ही परमनंट व्हावं, वर्षानुवर्ष त्या ठिकाणी कुशल कामगार काम करत आहेत आणि त्या जो काही खर्च आहे 1300 करोड रुपये वर्षाचा कामगारांचा खर्च आहे आणि जर काम नाही मिळालं त्या कामातनंच त्यांचा पगार भागवावा अशा पद्धतीची अट आहे। जर काम नाही मिळालं, वर्षभराचं काम आहे, त्यानंतर त्या कामगारांवरती गंडांतर येण्याची शक्यता आहे। म्हणून नवीन कामं जी आहेत ती बीडमध्ये न जाता, टेंडर सिस्टीमला न जाता आपल्या सरकारी कंपन्यांना डायरेक्ट देण्यात यावी ही मागणी घेऊन मी माननीय राजनाथ सिंह यांना भेटलो, संरक्षण खात्याचे मंत्री, आणि त्यांनीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यांनीसुद्धा या गोष्टी मान्य केल्या। फक्त त्यांनी काही अटी चर्चामध्ये आल्या की थोडीशी क्वालिटीच्या बाबतीत तर माझगाव डॉक 1 नंबर आहे, परंतु दर जो काही खर्च आहे त्याच्यावर थोडा कंट्रोल आला पाहिजे। तशा पद्धतीचं जनरल मॅनेजर माझगाव डॉक यांच्याशी माझी चर्चा झाली आणि लवकरात लवकर या कंपन्यांना ही कामं मिळतील जे शासनाच्या कंपन्या आहेत, जेणेकरून त्या ठिकाणी जे काम करतात ती हजारो कुटुंब उघड्यावर पडणार नाहीत आणि पुन्हा एकदा संरक्षण खात्याच्या अंतर्गत असणारी कंपनी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे त्या युद्धनौका आणि पाणबुड्या बनवेल ही आशा बाळगून त्या ठिकाणी मी राजनाथ सिंह यांना आज भेटलो। सर, दुसरा प्रश्न असा आहे की दौंडमध्ये आज दंगल झाली आहे, शिवाजी महाराजांची विटंबना करण्यात आली, दंगल सदृश्य परिस्थिती आहे, काय? महायुतीचं सरकार खूप चांगल्या पद्धतीने काम करते। काही लोक त्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत। मी जनतेला आव्हान करेल की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला असेल त्यांच्यावर कठोर कारवाई सरकार करेल, परंतु आपण जर त्या ठिकाणी जर संयम नाही बाळगला तर त्यांची जी काही इच्छा आहे की ज्याच्यासाठी ह्या गोष्टी करतायत तर त्यांची इच्छा पूर्ण होईल। या ठिकाणी दंगल सदृश्य वातावरण तयार करण्याचा ते प्रयत्न करतायत। शासन यावरती कठोर कारवाई करेल, परंतु नागरिकांनी मी शांततेचं आव्हान करतो की शासनावर विश्वास ठेवा। ज्यांनी कोणी अशा प्रकारची कृत्य केली असतील त्याच्यावरती कठोर कारवाई शासन करेल। सर, एक प्रश्न, उपराष्ट्रपतींची निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे, विरोधी पक्ष उमेदवार देतील असं वाटतं, एनडीएचे उमेदवार जे कोणी असतील ते जिंकतील का? विरोधी पक्षाला जर विषाची परीक्षा करायची असेल तर विरोधी पक्षाने ती विषाची परीक्षा घ्यावी। कोणाला बळीचा बकरा करायचा असेल तर तो, आणि जो कोण बकरा बनण्यासाठी तयार असेल तर त्यांनी बकरा बनावा। एनडीएचं बहुमत आहे आणि बहुमतापेक्षा जास्त आकडा त्या ठिकाणी आमच्या उमेदवाराला त्या ठिकाणी मतं मिळतील। विरोधकांची मतं फुटतील असं म्हणतात? 100% विरोधकांची मतं या जर निवडणूक झाली तर फुटतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।